नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझे नाव रश्मी राजेंद्र थोरात। आज आपण विज्ञान आणि तंत्रज्ञान या विषयाचा अभ्यास करणार आहोत। तर विज्ञान आणि तंत्रज्ञानात आपण सर्वात महत्त्वाचं किंवा याआधी अभ्यासलेला जो टॉपिक आहे तो म्हणजे प्रकाश किरणांचे गुणधर्म आपण अभ्यासलेले आहेत। प्रकाश सरळ रेषेत कसा प्रवास करतो, त्यानंतर त्याच्या रस्त्यात किंवा त्याच्या मार्गात जर एखादी दुसरी वस्तू आली तर त्याचे म्हणजे अपारदर्शक वस्तू जर एखादी त्याच्या मार्गात आली तर त्याची छाया कशी पडते, या सर्वांबद्दल आपण अभ्यास याआधी केलेला आहे। तर या पाठात प्रकाशाचे अपवर्तन या पाठात आज आपण अपवर्तनांक म्हणजे काय, प्रकाशाचे अपवर्तन म्हणजे काय, या सर्वांचा अभ्यास करणार आहोत। तर सर्वात प्रथम प्रकाशाचे अपवर्तन म्हणजे काय हे आपण बघूयात। या आकृतीत दाखवल्याप्रमाणे हा एक माध्यम आहे। हे माध्यम पहिले आणि हे दुसरे माध्यम। तर या दाखवल्याप्रमाणे हा जो आहे AO, हा जो आहे प्रकाश किरण AO, हा आहे आपाती किरण, आणि किरण OB हा आहे अपवर्तित किरण। तर यामध्ये प्रकाश जेव्हा पहिल्या माध्यमातून दुसऱ्या माध्यमात प्रवेश करतो तेव्हा त्याची जी दिशा, प्रकाश किरण AO हा जेव्हा पहिल्या माध्यमातून दुसऱ्या माध्यमात प्रवेश करतो तेव्हा त्याची जी पहिली दिशा होती, ही जी दिशा होती त्यात काय होतो, थोडासा बदल होतो आणि त्याची मार्गक्रमणाची दिशा ही बदलते। जसं की या फिगरमध्ये आकृतीत दाखवल्याप्रमाणे आता त्याची आधीची जी दिशा होती ती इकडे सरळ होती, पण आता हा प्रकाश किरण काय झालाय, थोडीशी त्याची दिशा बदलल्यामुळे त्याची आता दिशा झाली आहे OB। तर यावरून आपल्याला असं म्हणता येईल प्रकाशाचे अपवर्तन म्हणजे काय, तर जेव्हा प्रकाश किरण एखाद्या पारदर्शक माध्यमातून दुसऱ्या एखाद्या पारदर्शक माध्यमात प्रवेश करतो किंवा शिरतो तेव्हा त्याच्या मार्गक्रमणाची जी मूळ दिशा आहे ती थोड्या प्रमाणात बदलते। यालाच आपण प्रकाशाचे अपवर्तन असे म्हणतो। आले लक्षात? तर यानंतर प्रकाशाचे अपवर्तनाचे दोन महत्त्वाचे नियम आहेत। ते यात दाखवल्याप्रमाणे किरण AO जो आहे तो आहे आपाती किरण, रे OB जो आहे तो आहे अपवर्तित किरण, आणि ही जी उभी रेष दिसते तुम्हाला, त्याला आपण नाव दिले N, ती आहे स्तंभिका। तर अपवर्तनांकाचे प्रकाशाच्या अपवर्तनाचे जे दोन नियम आहेत त्यातला पहिला जो नियम आहे तो असं सांगतो की या आकृतीत दाखवल्याप्रमाणे AO हा आपाती किरण, OB हा अपवर्तित किरण, आणि त्याचबरोबर हे जो नॉर्मल म्हणजे स्तंभिका जी आहे हे तिन्ही एकाच प्रतलात असतात। म्हणजे किरण AO, किरण OB आणि स्तंभिका N हे सर्व जे आहेत ते एकाच प्रतलात असतात। हा जो नियम आहे तो आहे अपवर्तनाचा पहिला नियम। त्यानंतर दुसरा जो नियम आहे तो असं सांगतो, हा आहे पहिला नियम, या पहिल्या नियमानुसार हे तिन्ही नेहमी एकाच प्रतलात असतात। आणि दुसरा नियम असं सांगतो sin I भागिले sin R यांचे जे गुणोत्तर आहे ते नेहमी स्थिर असते। sin I भागिले sin R यांचे गुणोत्तर हे नेहमी स्थिर म्हणजे कॉन्स्टंट असते। तर यात sin I मध्ये I म्हणजे काय, तर आपाती किरण, R म्हणजे काय,
या आकृतीत कशी दाखवता येईल, स्तंभिकेसोबत जो हा अँगल तयार झालाय तो आहे आय, आणि इकडे स्तंभिकेसोबत अपवर्तित किरणाने जो कोन तयार केलाय तो आहे अपवर्तित कोन, आपाती यांचे जे गुणोत्तर आहे साइन आय भागिले साइन आर हे नेहमी स्थिर असते, आणि हा जो नियम ज्या शास्त्रज्ञांनी मांडलाय त्याच्याच नावावरून हा नियम ओळखला जातो, जो याला स्नेलचा नियम असं देखील म्हटले जाते. स्नेलचा नियम फक्त सिंपल एवढंच सांगतो की साइन आय भागिले साइन आर हे जे गुणोत्तर आहे हे नेहमी स्थिर असते, ज्यात आय म्हणजे काय तर आपाती किरणाचा स्तंभिकेसोबत असलेला अँगल, त्याचबरोबर अपवर्तित कोन म्हणजे आर म्हणजे काय असते तर स्तंभिकेसोबत अपवर्तित किरणाने केलेला कोन. आलंय सगळ्यांच्या लक्षात? यानंतर पुढचा जो पॉइंट आहे तो आहे अपवर्तनांक. इतक्यात जसं आपण बघितलंय प्रकाशाचे अपवर्तन म्हणजे काय की जेव्हा प्रकाश किरण एका पारदर्शक माध्यमातून दुसऱ्या पारदर्शक माध्यमात प्रवेश करतो तेव्हा त्याच्या दिशेत मार्गक्रमणाच्या दिशेत बदल होत असतो. तर हा जो होणारा बदल आहे एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमात जाताना हा प्रत्येक माध्यमात आहे तो वेगवेगळ्या प्रमाणात होतो. प्रत्येक माध्यमात प्रकाशाच्या दिशेत जो होताना बदल आहे तो प्रत्येक वेगवेगळ्या प्रमाणात होत असतो. यामुळे प्रत्येक माध्यमाचा अपवर्तनांक जो आहे तो वेगवेगळा असतो. प्रत्येक माध्यमाचा अपवर्तनांक वेगवेगळा असतो. त्याचबरोबर जेव्हा एका माध्यमाचा आपण विचार करतोय आणि वेगवेगळ्या रंगांचा विचार करतोय, म्हणजे वेगवेगळ्या रंगांचे प्रकाश किरण जेव्हा आपण एका माध्यमातून किंवा वेगवेगळ्या माध्यमातून बघतोय तेव्हा देखील त्यांचा अपवर्तनांक हा वेगवेगळा असतो. म्हणजे प्रत्येक माध्यमाचा त्याचबरोबर एका माध्यमासाठी वेगवेगळ्या प्रकाशाच्या रंगाच्या प्रकाशाचा अपवर्तनांक हा नेहमी वेगवेगळा असतो. का बरं असं होत असेल तर प्रकाशाचे अपवर्तनांक म्हणजे अपवर्तनांक जो आहे हा त्या माध्यमातील प्रकाश किरणाच्या वेगावरती अवलंबून असतो. त्या माध्यमामध्ये प्रकाशाचा वेग किती आहे यावरती त्या माध्यमाचा अपवर्तनांक हा अवलंबून असतो, आणि त्यामुळे प्रत्येक माध्यमाचा अपवर्तनांक हा वेगवेगळा येतो, कारण प्रत्येक माध्यमामध्ये प्रकाशाचा वेग हा वेगवेगळा असतो. त्यामुळे हा अपवर्तनांक देखील काय होतो वेगवेगळा येतो. आता इथे एक आपण अपवर्तनांकाचे सूत्र बघणार आहोत. ते बघायच्या आधी हे माध्यम पहिलं माध्यम हे पहिलं माध्यम आहे, हे दुसरं माध्यम आहे. ह्या पहिल्या माध्यमात प्रकाशाचा वेग समजा v1 इतका आहे आणि दुसऱ्या माध्यमात प्रकाशाचा वेग v2 इतका दिलेला आहे. तर हा जो प्रकाशाचा किरण पहिल्या माध्यमातून दुसऱ्या माध्यमात येणार आहे तेव्हा त्याची दिशा ही बदलणारच आहे. पहिल्या माध्यमात प्रकाशाचा वेग दिलाय v1, दुसऱ्या माध्यमात प्रकाशाचा वेग दिलाय v2. आता हा जेव्हा दिशा बदल पहिल्या अपावधी किरण जेव्हा दुसऱ्या माध्यमात प्रवेश करतो तेव्हा त्याची दिशा इथे बदललेली दिसते. तर अपवर्तनांक म्हणजे काय सांगता येतो तर पहिल्या माध्यमातील प्रकाशाचा जो वेग आहे त्याचा दुसऱ्या माध्यमातील प्रकाशाच्या वेगाशी असलेले गुणोत्तर म्हणजेच प्रकाशाचे अपवर्तनांक आहे. त्याचे सूत्र इथे पहिलं माध्यम आणि दुसरं माध्यम दिलंय. जेव्हा आपण पहिल्या माध्यमाचा दुसऱ्या माध्यमाच्या संदर्भातील अपवर्तनांक बघतोय तेव्हा त्याला आपण पहिल्या माध्यमाचा दुसऱ्याच्या संदर्भातील अपवर्तनांक असे म्हणतो, आणि तो आपण N12 असा दाखवू शकतो, असं संबोधू शकतो. त्याचे चिन्ह N12. त्याला आपल्याला लिहिता येईल v1 भागिले
V2. V1 म्हणजे काय, पहिल्या माध्यमातील प्रकाशाचा वेग. V2 म्हणजे काय, दुसऱ्या माध्यमातील प्रकाशाचा वेग. त्याचबरोबर समजा तुम्ही दुसऱ्या माध्यमाचा पहिल्या माध्यमाच्या संदर्भातील प्रकाशाचा वेग बघत असाल तर तो आपल्याला लिहिता येईल N21 आणि त्याचं सूत्र काय येईल मग, दुसऱ्या माध्यमाचा पहिल्या माध्यमाच्या संदर्भातील, म्हणून पहिली वरती येईल V2 भागिले V1. आलं का लक्षात. पहिल्या माध्यमाचा दुसऱ्या माध्यमाच्या संदर्भातील असेल तर V1 भागिले V2, दुसऱ्या माध्यमाचा पहिल्या माध्यमाच्या संदर्भात असेल तर तो आपण लिहितो V2 अपॉन V1. येतंय लक्षात. याला आपण म्हणतो अपवर्तनांक. पहिल्या माध्यमाचा दुसऱ्या माध्यमाच्या संदर्भातील असलेला अपवर्तनांक. हे झाले दोन्ही माध्यम आपण जर घेतले, मग कोणतेही माध्यम आपण घेऊ शकतो, हवा, पाणी, काच, हे वेगवेगळे माध्यम आपण घेऊ शकतो. पण समजा माध्यमाच्या ऐवजी आपण निर्वाताशी संबंधित अपवर्तनांक बघत असतो, एखाद्या माध्यमाचा निर्वाताशी संबंधित जर अपवर्तनांक आपल्याला अभ्यासायचा असेल तर त्या अपवर्तनांकाला आपण निरपेक्ष अपवर्तनांक असे म्हणतो. निरपेक्ष अपवर्तनांक म्हणजे काय, की एखाद्या माध्यमाच्या ऐवजी आपण निर्वाताशी संबंधित अपवर्तनांक अभ्यासणार आहे, तेव्हा त्याला आपण म्हणतो निरपेक्ष अपवर्तनांक. आणि निरपेक्ष अपवर्तनांक हा फक्त N21 N12 च्या ऐवजी फक्त N या अक्षराने आपण संबोधू शकतो, त्याला आपण म्हणतो निरपेक्ष अपवर्तनांक. मग समजा हवेचा निरपेक्ष अपवर्तनांक म्हणजे काय, की हवेचा एका निर्वाताशी संबंधित असलेला अपवर्तनांक. मग तो किती आहे, तर हवेचा निरपेक्ष अपवर्तनांक आहे 1. तर त्याचबरोबर बर्फाचा निरपेक्ष अपवर्तनांक आहे 1.31 आणि 1.33. हा जो आहे हा पाण्याचा निरपेक्ष अपवर्तनांक आहे. याबरोबर अजून विविध माध्यमांचे अपवर्तनांक हे तुमच्या पुस्तकात दिलेले, ते तुम्ही नंतर बघू शकता. तर आता जो आपण अपवर्तनांकाचे सूत्र अभ्यासले त्याच्यावरती आधारित एक उदाहरण आपण आता घेणार आहोत. सर्वांनी माझ्या बरोबरच ते उदाहरण वहीत लिहून घ्यायचं. तर आपलं उदाहरण काय आहे, एका माध्यमातून 1.5 × 10⁸ मीटर पर सेकंद वेगाने जाणारा प्रकाश हा दुसऱ्या माध्यमात गेल्यास त्याचा वेग हा 0.75 × 10⁸ मीटर पर सेकंद होत असेल तर पहिल्या माध्यमाचा दुसऱ्या माध्यमाशी असलेला अपवर्तनांक आपल्याला शोधायचा. सर्वप्रथम आपण उदाहरणात काय करणार आहे, तर दिलेल्या ज्या बाबी आहेत ते लिहून घ्यायच्या. इथे काय काय दिलेलं आहे, आपल्याला अपवर्तनांक काढण्यासाठी काय पाहिजे, एका माध्यमाचा दुसऱ्या माध्यमाच्या संदर्भातील अपवर्तनांक काढण्यासाठी जे सूत्र आहे ते आहे V1 अपॉन V2 म्हणजे पहिल्या माध्यमाचा प्रकाशाचा वेग भागिले दुसऱ्या माध्यमातील प्रकाशाचा वेग. तर मग पहिल्या माध्यमातील प्रकाशाचा वेग जो आहे तो किती आहे, 1.5 × 10⁸ मीटर पर सेकंद आणि दुसऱ्या माध्यमातील जो प्रकाशाचा वेग आहे तो आहे 0.75 × 10⁸ मीटर पर सेकंद. बरोबर. तर मग पहिले V1 काय, 1.5 × 10⁸ मीटर पर सेकंद आणि V2 काय आहे तर 0.75 × 10⁸ मीटर पर सेकंद. आले लक्षात. मग आता आपला अपवर्तनांक सूत्र लिहायचंय. पहिले यांनी काय सांगितलंय, पहिल्या माध्यमाचा दुसऱ्या माध्यमाच्या संदर्भातील अपवर्तनांक म्हणजे आपलं N काय येईल, सूत्र काय येईल N12. बरोबर. म्हणजे फॉर्म्युला काय येईल, V1 / V2 म्हणजे काय 1.5 × 10⁸ भागिले 0.75 × काय करायचं, फक्त सूत्रात दिलेल्या ज्या व्हॅल्यू आहेत त्या आपण टाकल्या. तर 10⁸ काय होते, कॅन्सल होते. मग राहिलं काय, फक्त 1.5 भागिले 0.75. आलं लक्षात. मग याचा भागाकार काय येईल, तो आला आपला अपवर्तनांक. 1.5 ला 0.75 ने भागिल्यावर आन्सर येतं 2. म्हणजे पहिल्या माध्यमाचा दुसऱ्या माध्यमाच्या संदर्भातील अपवर्तनांक जो आलाय तो आलाय 2. आणि याला एकक आहे का काही नाही. का बरं, कारण आपल्या सूत्रानुसार V1 भागिले V2 म्हणजे काय, प्रकाशाचा वेग भागिले दुसऱ्या माध्यमातील प्रकाशाचा वेग.
आणि दोन्हीचं एकक सेम असल्यामुळं, एक सारखंच असल्यामुळं मीटर पर सेकंद, ते दोन्ही युनिट काय होतील, कॅन्सल होतील, एकक कॅन्सल होतील. त्याच्यामुळं अपवर्तनांक हा नेहमी एकक, त्याला कधीही एकक नसतं, तो युनिटलेस क्वांटिटी आहे अपवर्तनांक जो आहे तो. आलंय का लक्षात? हे उदाहरण सोडून घ्या, तुमच्या वहीत लिहून घ्या पटकन. आले लक्षात? तर आपण काय काय बघितलंय आज? तर सर्वात पहिले आपण बघितलंय प्रकाशाचे अपवर्तन म्हणजे काय. प्रकाशाच्या अपवर्तनाचे दोन महत्त्वाचे जे नियम आहेत ते आपण अभ्यासले, ज्याच्यात आपण स्नेलचा नियम अभ्यासलाय. त्यानंतर अपवर्तनांक म्हणजे काय हे अभ्यासलंय. प्रकाशाचे अपवर्तन म्हणजे काय, जेव्हा एका पारदर्शक माध्यमातून प्रकाश किरण हे दुसऱ्या पारदर्शक माध्यमात जातात तेव्हा त्याच्या दिशेत काय होतं, मार्गक्रमणाच्या दिशेत बदल होतोय आणि यालाच आपण प्रकाशाचे अपवर्तन असे म्हणतो. त्याचा पहिला जो नियम आहे अपवर्तनाचा तो आहे की स्तंभिका, आपाती किरण, अपवर्तित किरण हे तिन्ही काय असतात, नेहमी एकाच प्रतलात असतात. त्यानंतर दुसरा जो नियम होता तो होता स्नेलचा नियम. स्नेलचा नियम काय सांगतो की साइन आय अपॉन भागिले साइन आर हा जो गुणोत्तर आहे, हे जे गुणोत्तर आहे ते नेहमी स्थिर असतं आणि या गुणोत्तरावरून देखील आपण अपवर्तनांक हा काढू शकतो. त्यानंतर आपण बघितलंय अपवर्तनांक म्हणजे काय. तर अपवर्तनांक कोणत्याही माध्यमाचा हा वेगवेगळा असतो. त्याचबरोबर एका माध्यमाचा वेगवेगळ्या रंगांसाठी असलेला अपवर्तनांक देखील वेगवेगळा असतो. त्याचसोबत अपवर्तनांक म्हणजे काय नक्की की हा जो अपवर्तनांक आहे तो प्रत्येक माध्यमाचा वेगवेगळा असतो आणि तो कशावर अवलंबून असतोय, तर त्या माध्यमातील असणाऱ्या प्रकाशाच्या वेगावर अवलंबून असतो. आलं इथपर्यंत सर्वांच्या लक्षात? त्यानंतर आपण एक उदाहरण बघितलंय. ते उदाहरणामध्ये आपण सिंपल फॉर्म्युला यूज केले, सूत्र यूज केले अपवर्तनांकाचे, जे की काय आहे, पहिल्या माध्यमातील प्रकाशाचा वेग भागिले दुसऱ्या माध्यमातील प्रकाशाचा वेग. इतकं साधं सोपं सूत्र आहे. त्याचा वापर करून आपण अपवर्तनांकाचे उदाहरणं सोडवू शकतो. त्यानंतर आता आपला पाठ इथपर्यंत संपलाय, पण आता मी काही प्रश्न तुम्हाला विचारणार आहे, त्याचे उत्तर मला तुम्ही सांगायचे. तर सर्वात पहिला जो प्रश्न आहे तो आहे की साइन आय भागिले साइन आर हे कसले सूत्र आहे. जसं की आपण नियमामध्ये बघितलं की साइन आय भागिले साइन आर इज इक्वल टू एन, हे कसलं सूत्र आहे, तर स्नेलच्या नियमाचा सूत्र आहे, बरोबर. त्यानंतर प्रकाशाचे अपवर्तनांकाची व्याख्या कोणाला सांगता येईल का? आता मी पूर्ण ह्याच्यात 2-3 वेळा रिपीट केली आहे प्रकाशाच्या अपवर्तनाची व्याख्या. तर प्रकाशाचे अपवर्तन म्हणजे काय की प्रकाश किरण जेव्हा एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमात जातो तेव्हा त्याच्या मार्गक्रमणाच्या दिशेत बदल होतो, यालाच आपण काय म्हणतो, प्रकाशाचे अपवर्तन असे म्हणतो. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे हवा हे जे माध्यम आहे याचा निरपेक्ष अपवर्तनांक किती आहे. हवेचा निरपेक्ष अपवर्तनांक हा असतो 1. त्याचबरोबर पाण्याचा जो आहे तो आहे 1.33. हे सर्वांनी लक्षात ठेवायचे. ते तुम्हाला वेगवेगळ्या उदाहरणांमध्ये अशा प्रकारचे निरपेक्ष अपवर्तनांकावरून तुम्हाला उदाहरण सोडावे लागतील. त्यासाठी तुम्हाला हे उपयोगी येतील. हे जे पुस्तकात तुम्हाला बाकीचे पण माध्यमांचे अपवर्तनांक दिले ते सर्व तुम्ही पाठ करून ठेवा किंवा मग लिहून ठेवा कुठेतरी वहीत. त्यानंतर शेवटचा जो प्रश्न आहे तो असा आहे की अपवर्तनांकाचं सूत्र मला कोणीतरी सांगायचंय. अपवर्तनांकाचं सूत्र काय. तर जेव्हा आपण पहिल्या माध्यमाच्या दुसऱ्या माध्यमाच्या संदर्भातील अपवर्तनांक बघतो तेव्हा त्याचं सूत्र येतं V1 भागिले V2. आलं लक्षात? म्हणजे काय, पहिल्या माध्यमाचा प्रकाशातील वेग भागिले दुसऱ्या माध्यमातील प्रकाशाचा वेग. सिंपल फॉर्म्युले, सर्व सिंपल आहे, काही अवघड नाही आहे त्याच्यात. आलंय लक्षात इथपर्यंत? त्यानंतर स्वाध्यायासाठी तुम्ही एक प्रश्न लिहून घ्यायचा आहे.
पाण्याचा निरपेक्ष अपवर्तनांक हा 1.36 असेल तर पाण्यातील प्रकाशाचा वेग किती येईल हे तुम्हाला शोधायचं आहे. पाण्यातील प्रकाशाचा वेग म्हणजे v1 किंवा v ही याची व्हॅल्यू तुम्हाला शोधायची आहे. आणि त्यासाठी तुम्हाला गिव्हन काय दिलेलं काय की पाण्याचा निरपेक्ष अपवर्तनांक म्हणजे n इज इक्वल टू 1.36 दिलेलं आहे. तर हे उदाहरण तुम्हाला घरी सोडवायचं आहे. आले लक्ष, समजलंय सर्वांना आजचा अपवर्तनांक, अपवर्तन म्हणजे काय? ठीक आहे, पुन्हा भेटूया आपण पुढच्या पाठासाठी. धन्यवाद.